जय शिवराय, जय शंभू, हर हर महादेव. पहिल्याच दिवशी जवळपास 30 कोटीची कमाई करणाऱ्या छावानं एक करत अनेक रेकॉर्ड्स मोडायला सुरुवात केली. 3 दिवसात 100 कोटींची कमाईचा आकडा गाठणारा छावा आणखी कोणते रेकॉर्ड्स तोडणार आहे याची चर्चा होती. एक तर 2025 हे वर्ष बॉलिवूडसाठी म्हणावं इतकं भारी सुरू नव्हतं, पण छावावाला आणि बॉक्स ऑफिसला बूस्टर मिळाला. कमाईचे रेकॉर्ड तुटत गेले आणि छावा पिक्चरची हवा होत गेली. फक्त बॉक्स ऑफिसवर नाही तर सोशल मीडियावर सुद्धा छावा चर्चेचा होता. आहे दोन मित्र भेटले तरी कट्ट्यावर रंगणाऱ्या गप्पा या छावाबद्दलच असतात. थोडक्यात काय तर छावांना टीजरपासून होणाऱ्या चर्चा खऱ्या ठरवत व केला आहे. पण छत्रपती संभाजी महाराजांवर याआधी मराठीमध्ये पिक्चर आले होते. हिंदीमध्ये ऐतिहासिक पिक्चर करायची सुद्धा लाट आहे. पण तरीही छावाच एवढा का चालला. फेब्रुवारी 2024 मध्ये छत्रपती संभाजी महाराज हा पिक्चर थिएटरमध्ये आला होता. हा पिक्चर तयार झाला होता 9 वर्ष आधी. तेव्हा संभाजी 1689 या नावाने पिक्चरची चर्चा सुद्धा झाली होती. मग फेब्रुवारी 2024 मध्ये नव्या नावानं आणि 5 भाषांमध्ये हा पिक्चर थिएटरमध्ये आला पण चालला नाही. नोव्हेंबर 2024 मध्ये धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज भाग 1 हा पिक्चर थिएटरमध्ये आला होता. याची कमाई बऱ्यापैकी झाली. लोकांमध्ये चर्चा सुद्धा होती. पण पुष्पा 2 रिलीज झाला आणि त्याने वन साईड सगळं मार्केट ओढलं. आता या दोन्ही पिक्चर बनवणाऱ्यांनी मेहनत घेतली होती. पिक्चरची पब्लिसिटी सुद्धा केली होती. मग तरी छावालाच थिएटरमध्ये गर्दी जमवणं कशामुळे जमलं? या दोन्ही पिक्चरची तुलना सोडली तरी ऐतिहासिक पट असणारा छावा पहिल्याच आठवड्यात 300 कोटीची कमाई कशी करू शकला? पाहूया त्या व्हिडिओ छावा हिट होण्याचं पहिलं कारण म्हणजे पॅन इंडिया टार्गेट. छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर अनेक पिक्चर आले, सिरियल सुद्धा आले. काही पिक्चर मराठीमध्ये असल्यामुळे पॅन इंडियामध्ये हिट होण्यामध्ये कमी पडले, तर काही पिक्चरची पब्लिसिटी म्हणावी तशी मिळाली नाही. मुळात छत्रपती संभाजी महाराज हे सगळ्या महाराष्ट्रांसाठी एक जिव्हाळ्याचे विषय आहेत. यांच्याविषयी, त्यांच्या पराक्रमाविषयी बराच इतिहास अजूनही गुलदस्ता असल्याची चर्चा होत असते. तो छोट्या पडद्यावर आणि मोठ्या पडद्यावर आला असेल तरी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकथेवर मोठ्या स्किलवर काम न झाल्याची सुद्धा चर्चा होत असते. साहजिकच या सगळ्यामुळे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आयुष्याबद्दल, ऐतिहासिक प्रसंगाबद्दल ही चर्चा होत असते. लोकांच्या मनात असलेली हीच उत्सुकता छावा जमली, पण हे जमवताना त्यांनी पॅन इंडिया ऑडियन्स डोळ्यासमोर ठेवला आणि पिक्चर आखणी सुद्धा त्याच प्रकारे केली. छावाचे डायरेक्टर लक्ष्मण उतेकर, मराठी पिक्चरमधले संतोष जुळेकर सारखे मराठी कलाकार होते. पण बॉलिवूडमध्ये चित्रपटांसाठी चांगलं नाव कमवण्याच्या विकी कौशलची निवड छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिकेसाठी झाली. त्यानंतर महाराणी येशूबाई भूमिकेसाठी रश्मिका मंदानाला निवडण्यात आलं. रश्मिका मंदानाला साऊथच्या ऑडियन्सला हा पिक्चर उत्सुकतेच्या पलीकडे कनेक्ट झाला आणि म्युझिक सुद्धा AR रहमानचा असल्यामुळे पिक्चरला सुरुवातीच्या आठवड्यात जी हाईप मिळणं अपेक्षित होती ती मिळाली. याचा फायदा पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनमध्ये झाला. पॅन इंडिया पिक्चरने येताना VFX आणि अनेक तांत्रिक गोष्टी टॉप असणं गरजेचं असतं आणि ही गोष्ट छावामध्ये जमून आली. आणि VFX कुठंच खटकणार नाही हे तर स्टेजसाठी भारी काम करण्यात आलं. मग तो राजदरबाराचं सेट असेल किंवा लढाईचं सीन असेल. छावा हिट होण्याचे दुसरे कारण म्हणजे निवडलेली स्टोरी. आता पिक्चर असतो लईत लई 2-2.5 तासाचा. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनात ज्या वेगानं घटना घडल्या त्या पाहता सगळ्याच आयुष्याची मांडणी 2 ते 3 तासात करणं हे खूप अवघड होतं. अर्थात हे शक्य झालं असतं, पण म्हणावी तशी नाट्यनिर्मिती झाली नसती तर पिक्चर ट्रेलर सारखा वाटला असता. छावामध्ये स्टोरी निवडणं परफेक्ट जमून आलं. छत्रपती शिवाजी महाराजांची निधनानंतरच्या काळापासून छावा पिक्चरची सुरुवात झाली होती. औरंगजेब आणि सगळे मुघल जश्न करत असतात. पिक्चरमध्ये संभाजी महाराजांची एंट्री होते. उरवानपूर स्वराज्याच्या सगळे मुघल जश्न करत असतात. पिक्चरमध्ये संभाजी महाराजांची एंट्री होते उरवानपूर स्वारीच्या सीनमध्ये. त्यानंतर पिक्चरच्या पहिल्या आठमध्ये छत्रपती संभाजी महाराज यांची युद्धकला आणि त्यांचं आभार शौर्य पाहायला मिळतं. पण पिक्चर खऱ्या अर्थाने गिर मिळवतो ते सेकंड लाफमध्ये. छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरला असताना झालेली अटक, इतर त्यांच्या औरंगजेबाला सोबत झालेली संवाद आणि छत्रपती संभाजी महाराजांचा औरंगजेबमुळे झालेला छळ, छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात बदल आणि त्यांच्या जिद्दी प्रेरणा, त्यांच्या शौर्य, त्यांच्या युद्ध लढाया, त्यांची ती अंतिम दिवसाची हिंमत औरंगजेबाला दाखवून ही मिळते. आणि छावाची संपूर्ण स्टोरी ही छत्रपती संभाजी महाराजांविषयी आहे म्हणून पाहण्याची उत्सुकता मिळते. आणि हा पिक्चर छत्रपती संभाजी महाराजांचे विषयी
आयुष्याविषयी होता म्हणून हिट झाला. आणि हा पिक्चरने किती पैसे कमवले हे बघण्यापेक्षा या छावा पिक्चरने आतापर्यंत किती हिंदूंचे डोळे उघडले हे महत्त्वाचे आहे. आणि हा छावा मूव्हीने पहिल्याच आठवड्यात 300 कोटीचा आकडा पार केला. तुम्हाला हा आकडा अजून किती वाढू शकतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा. चला ठेवूया. धन्यवाद.